Hello and welcome to our today's session of Client Side Scripting Language CSS. तर आपण शिकत आहोत युनिट नंबर 6. द नेम ऑफ युनिट इज मेनूज नेव्हिगेशन अँड वेब पेज प्रोटेक्शन. मागच्या काही सेशन्समध्ये आपण बरेचसे टॉपिक्स कवर केलेले आहेत, जे की 6.1 असेल, 6.2, 6.3, 6.4. तर आज आपण जे टॉपिक शिकणार आहोत ते असणार आहे 6.5 प्रोटेक्टिंग वेब पेज अँड 6.6 दॅट इज फ्रेमवर्क अँड इज ॲप्लिकेशन्स. तर पहिला पॉईंट आहे प्रोटेक्टिंग वेब पेज, की आता आपण ज्या वेळेला इंटरनेट यूज करेल किंवा आपल्याला एखादा वेब पेज असेल, आपली वेबसाईट असेल, तर ती हॅक होण्याची शक्यता जास्त असते. हॅकिंग त्याचं होऊ शकतो, जेणेकरून मॅलिशियस हॅकर्स असतात जे काही ट्रिक्स यूज करून तुमचा जो काही वेबसाईटवरचा डेटा असेल तो त्याचा मिसयूज करू शकतात. मग ते टाळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपले जे काही वेब पेज असतात त्याला सिक्युअर करायला पाहिजे, त्याला प्रोटेक्ट करायला हवं. त्यासाठी काय करायला लागतं, काही बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो की जेणेकरून प्रोटेक्शन करण्यासाठी. In reality, you can't hide your HTML code and JavaScript from prying eyes because a clever developer can easily write a program that pretends that to be browser and it calls the web page from your server, saving the web page to the disk where it can be opened using an editor. म्हणजे आपला एखादा कोड असेल एखाद्या वेब पेजचा, तर तो एक प्रकारे काय म्हणू शकतो की कॉपी पेस्ट करू शकतो, त्याचा रिप्लिका तयार करू शकतात. ते होऊ शकतं बिकॉज ओपन सोर्स इंटरनेट असल्यामुळं जे काही क्लेवर असतात हॅकर्स ते त्याचा मिसयूज करू शकतात आणि ते ओपन करू शकतात. त्यांच्या सर्वर आपला असणार आहे, पण ते त्यांच्या सर्व्हरवरती ॲक्सेस घेऊ शकतात. तर त्यासाठी आपल्याला हाईड करायला पाहिजे. हाईड कशाप्रकारे करू शकतो आपण, तर आपण काही प्रकारचे आपण ऑब्स्टॅकल्स निर्माण करू शकतो की जेणेकरून त्या ऑब्स्टॅकल्स आणि मेन आपली जी काही वेबचा कोड असेल तर त्याच्यामध्ये एक ऑब्स्टॅकल निर्माण केला तर आपलं बऱ्यापैकी होऊ शकतं. तर पहिला ऑब्स्टॅकल काय असेल की वी कॅन disable the use of right mouse button on your site so the visitor can't access the view source menu option on the context menu. तर ऑब्स्टॅकलमध्ये पहिला ऑब्स्टॅकल काय असू शकतो की आपण आपल्या वेब पेजवरती राईट क्लिक जे असेल तर राईट क्लिकला आपण ॲक्सेस द्यायचा नाही. म्हणजेच राईट क्लिक केल्यावर तिथं एखादा एरर शो असायला पाहिजे, सिक्युरिटी व्हायोलेशन किंवा आणि कोणत्याही प्रकारचा एखादा अलर्ट तिथं दिसला पाहिजे, जेणेकरून आपल्या पेजचा जो काही सोर्स कोड असणार आहे तर तो त्या युजरला किंवा त्या हॅकरला बघता येता कामा नये. यासाठी त्यानंतर धिस हाईड्स बोथ युअर HTML कोड अँड जावास्क्रिप्ट फ्रॉम द विजिटर. ज्या वेळेला आपण असं करतो की सोर्स कोड आपण हाईड करून ठेवतो, इन द सेन्स ऑफ राईट क्लिक आपण ऑफ करतो त्याच्या वेळेला, ह्याच्यामुळे आपले HTMLचा कोड प्लस जावास्क्रिप्टचा कोड असेल तो आपला व्हिजिटरला शो होत नाही. त्यामुळं तिथे एक प्रकारे आपलं ऑब्स्टॅकल देऊन आपण रिस्क रिड्यूस करू शकतो. तर त्या माऊसचं राईट क्लिक असेल बटन तर ते डिसेबल कसं करायचं आपल्या वेब पेजवरती. द फॉलोइंग एक्झाम्पल शोज हाऊ टू डिसेबल द व्हिजिटर्स राईट माऊस बटन व्हाईल द ब्राउझर डिस्प्लेज द वेब पेज. पहिला काय करायचं, आपण जे काही ॲक्शन घेतो आपण त्यासाठी हेड टॅगमध्ये ॲक्शन सगळ्या डिफाईन करून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपण एक नवीन फंक्शन त्याच्यात इंट्रोड्यूस करायचा जो की ब्रेक इन डिटेक्टेड. जो काही ब्रेक इन असेल तर ते डिटेक्टेड ह्या नावानं आपण एक फंक्शन तिथं डिफाईन करायचं. तर हे फंक्शन काय करतं, दिस फंक्शन इज कॉल्ड एनी टाईम द व्हिजिटर क्लिक्स द राईट माऊस बटन व्हाईल द वेब पेज इज डिस्प्लेड. म्हणजे ज्यावेळेला वेब पेजवरती व्हिजिटर सर्फिंग करत असेल आपल्या, तर ज्यावेळेला तो राईट माऊस बटन क्लिक करणार त्याच्या वेळेला प्रत्येक वेळेला त्याला ते फंक्शन एक्झिक्यूट होणार आणि त्याचा जो काही रिझल्ट असेल इन द सेन्स ऑफ इट डिस्प्लेज अ सिक्युरिटी व्हायोलेशन मेसेज इन अ डायलॉग बॉक्स वेन एवर द व्हिजिटर क्लिक्स द राईट माऊस बटन. म्हणजे सिक्युरिटी व्हायोलेशन झालेलं आहे अशा प्रकारचा
मॅसेज किंवा डायलॉग बॉक्स आपण आपल्या वेबपेजवरती शो करायचा आहे. द ब्रेक इन डिटेक्टेड function is also called if the visitor right clicks to open the context menu. This prevent the visitor from accessing the view source menu items. ज्या वेळेला तो कोणत्याही पोझिशनवरती असला त्यावेळेला राईट क्लिक ज्या वेळेला इव्हेंट ऑकर होणार त्या प्रत्येक इव्हेंट ऑकर झाल्यानंतर ब्रेक इन डिटेक्टेड हे फंक्शन कॉल होणार. जितक्या नंबर ऑफ टाइम्स आपल्या माऊसचा राईट बटन क्लिक होणार तितक्या नंबर ऑफ टाइम्स तो फंक्शन एक्झिक्यूट होऊन त्या ठिकाणी आपल्याला सिक्युरिटी व्हायोलेशन मॅसेजचा डायलॉग बॉक्स ॲपेअर होणार. कन्सेलिंग युअर ईमेल ॲड्रेस. कन्सेलिंग म्हणजे एक प्रकारे हायडिंग, की जेणेकरून आपल्या वेबपेजवरती आपला ईमेल ॲड्रेस प्रायव्हेट कसा ठेवायचा किंवा तो प्रोटेक्ट कसा करायचा. द सोल्युशन इज टू this common problem is conceal your email address in the source code of your web page so that the bots can't find it but so that it still appears on the web page. तर बॉट्स म्हणजे काय एक प्रकारे हॅकर्स जे काही तुमचा ईमेल ॲड्रेस असेल तर तो त्याचा मिसयूज करू शकतात. त्यासाठी आपल्याला तो कन्सील करून ठेवायला लागतो म्हणजे प्रोटेक्ट करून ठेवायला लागतो. टिपिकली बॉट्स आयडेंटिफाय ईमेल ॲड्रेसेस इन 2 ways. By the mail to this attribute that tells the browser the email address to use when the visitor wants to respond to the web page, and by the @ sign that is required of an email addresses. तर ह्याच्यातलं कसं असतो की ज्या ठिकाणी आपण मेल करतो तर त्याच्यातला एक ॲट्रिब्यूट असतो की मेल टू म्हणजे मेल कोणाला गेलेला आहे. या ॲट्रिब्यूटवरून ब्राउझरला काय कळते की ईमेल ॲड्रेस यूज करायचा असणार आहे. जो काही विजिटर रिस्पॉन्ड करणार असेल तर त्यावेळेला यूज करू शकतो आणि @साईननुसार त्याला कळतं की हे ईमेल ॲड्रेस असणार. टू कन्सील ईमेल ॲड्रेस यू नीड टू क्रिएट स्ट्रिंग्स दॅट कंटेन पार्ट ऑफ ईमेल ॲड्रेसेस अँड देन बिल्ड अ जावास्क्रिप्ट दॅट असेंबल्स दोज स्ट्रिंग्स इन टू द ईमेल ॲड्रेसेस विच इज देन रिटर्न टू द वेब पेज. आता ईमेल ॲड्रेस रिटर्न करण्यासाठी त्याला कन्सील करण्यासाठी आपण काय करायचा की आपण स्ट्रिंग्स तयार करायच्या की जेणेकरून आपला ईमेल ॲड्रेसचा जो काही पार्ट असेल तर तो कंटेंट असला पाहिजे कुठल्या नवीन क्रिएट केलेल्या स्ट्रिंगमध्ये. आणि त्याचा आपण काय करायचं जावास्क्रिप्ट डेव्हलप करायचा आणि त्याच्यात असेंबल करून ठेवायच्या जे काही आपल्या स्ट्रिंग्स असतील की ईमेल ॲड्रेस या स्वरूपात आपल्या वेबपेजवरती आपण त्या राईट करून ठेवायच्या. धिस शोज यू to write the subject line of the email. We begin by creating 4 strings. आता आपण 4 स्ट्रिंग यूज करणार आहोत ह्याच्यामध्ये. पहिली स्ट्रिंग असणार आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे की जे काही ॲड्रेसेस असणार आहेत आणि डोमेन्स असणार आहेत अलॉंग विथ द सिम्बॉल्स अँड स्टार अँड अंडरस्कोर टू कन्फ्यूज द बॉट. जेणेकरून जे काही स्ट्रिंग्स असतात त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो ॲड्रेसेस आणि डोमेन्स लिहू शकतो अलॉंग विथ द स्पेशल सिम्बॉल्स. द सेकंड अँड थर्ड कंटेन्स द पोर्शन ऑफ मेल टू ॲट्रिब्यूट नेम. रिमेंबर दॅट द बॉट इज लाईकली लुकिंग फॉर मेल टू. म्हणजे काही ज्या मेथड्स असतात त्या बॉट मेथड्स कोणत्या यूज करतात त्याच्यातला एक मेथड आहे मेल टू नावाचा जो काही ॲट्रिब्यूट असेल त्याचा नेमचा. तर तो आपण काय करायचा मॅन्युप्युलेट करून ऑलरेडी आपल्या वेबपेजवरती स्टोअर करायचा. अँड द फोर्थ इज इट कंटेन्स द सब्जेक्ट लाईन. जी काही मेन सब्जेक्ट लाईन असेल आपली ती ॲज वी नो दॅट टू CC BCC सब्जेक्ट अँड द बॉडी ऑफ ॲन ईमेल ॲड्रेस. तर ह्या सगळ्या 4 कंटेंट आपल्याला मिळतात ह्याच्यात. तर नेक्स्ट पार्ट येतो तो जो काही जावास्क्रिप्टचे जे काही फ्रेमवर्क्स आहेत ते. तर आपण जे बघणार आहे ते टॉप जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क्स असणार आहेत. तर आपण एनलिस्ट इथं फक्त 5 केलेले आहेत. AngularJS, React.js, Vue.js, Ember.js आणि Meteor.js. आता हे जे आहेत ते त्याचे फ्रेमवर्क्स आहेत. तर पहिला आहे फ्रेमवर्क्स जो काही AngularJS. AngularJS आपण काय यूज करायचा हा फ्रेमवर्क तर तो बघूया. AngularJS. There are multiple reasons to use AngularJS.
इन्युटिव्ह अँड डिक्लेरेटिव्ह इंटरफेस त्याचा डिक्लेरेटिव्ह आहे. इफिशियंट यूज ऑफ MVC म्हणजेच मॉडेल व्ह्यू कंट्रोल. लेस कोड. डाटा मॉडेल्स आर पोजो मीन्स प्लेन ओल्ड जावा ऑब्जेक्ट्स. डायरेक्टिव्ह अँड डिपेंडन्सी इंजेक्शन. हाय परफॉर्मन्स अँड filters. These are the reasons to use AngularJS. The next framework is React.js, and there are some reasons. Creation of dynamic web application is easier in the React.js. It increases the productivity and also helps in maintenance. It ensures faster rendering of virtual DOM, that is document object model. It ensures to have a stable code, Flux and Redux architecture. It has SEO friendly features, search engine optimization, a helpful developer toolset. React Native is great for mobile application डेव्हलपमेंट. तर हे सगळे त्याचे रिझन्स असणार आहेत की आपण हा फ्रेमवर्क का यूज करायचा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, इट इज इझी टू लर्न. इट इज यूज्ड बाय मोस्ट Fortune 500 कंपनीज. Then the next framework is Vue.js and its reasons to use. First reason is flexibility, handy convention, future proof, developer friendly, learn from others' mistake, performant and size efficient, progressive. आता ह्या ज्या रिझन्स असणार आहेत ह्याच्यामुळे काय होतं की Vue.js आपण यूज करू शकतो का, हे त्याचे रिझन्स आहेत. जर तुम्हाला ह्याच्यातला कोणताही रिझन्स असेल तुमच्याकडे तर तुम्ही हा फ्रेमवर्क नक्कीच यूज करू शकता. अँड लास्ट इज पॉप्युलर अँड चूजन बाय द बेस्ट. तर त्याच्यानंतर येतो तो आहे Ember.js अँड इट्स रिझन्स टू यूज. बिल्ट इन बेस्ट प्रॅक्टिसेस, integrates with a large term, the future of the web today, coherent dev tooling, amazing features, giant ecosystem, and stability without stagnation. तर ज्यावेळेला अशा प्रकारचे तुमच्या रिक्वायरमेंट्स किंवा तुमच्याकडे रिझन्स असतील तर तुम्ही नक्कीच Ember.js यूज करू शकता. त्याच्यानंतर येतो तो Meteor.js अँड इट्स रिझन्स टू यूज. विथ Meteor.js युअर ॲप्लिकेशन आर रिअल टाईम बाय डिफॉल्ट. सेव्स लॉट्स ऑफ टाईम विथ पॅकेजेस. इट हॅज सपोर्टिव्ह कम्युनिटी. डेव्हलप्ड विथ अ सिंगल लँग्वेज. अ टेलर मेड फ्रेमवर्क फॉर वेब डेव्हलपर्स, इझियर टू लर्न. आता याच्यामध्ये जे काही ॲप्लिकेशन आपण तयार केले तर ते काय असणार आहेत, रिअल टाईम बाय डिफॉल्ट रिअल टाईम असणार आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पॅकेजेस इन्क्लूड केलेले आहेत. ह्याच्यात सपोर्टिव्ह सिस्टीम कम्युनिटी आहे. एकच लँग्वेज यूज करून ह्याला डेव्हलप केले गेलेलं आहे. आणि ह्याच्यात बरेचसे हा एक प्रकारचा एक टेलर मेड फ्रेमवर्कच आहे वेब डेव्हलपरसाठी. आणि हा लर्न पण इझियर टू लर्न आहे. अँड इट इझिली कन्वर्ट वेब ॲप्स इनटू द स्मार्टफोन ॲप्स. म्हणजे जे काही आपलं वेब ॲप्लिकेशन असेल तर त्याचं कन्वर्जन आपण स्मार्टफोनच्या ॲप्लिकेशनमध्ये इझिली करू शकतो. तर हे काही पॉईंट्स होते आजच्या सेशनचे, जे काही प्रोटेक्टिंग वेब पेज दॅट इज 6.5 असेल अँड 6.6 असेल फ्रेमवर्क अँड इट्स ॲप्लिकेशन. या गोष्टी आपण या सेशनमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. आणि आपला सिलेबस ऑफ क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज इज ओवर. जेणेकरून आपल्याकडे 6 टॉपिक्स होते, 6 टॉपिक्स आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत.